राहुरी तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी धाडशी दरोडे, बँकेबाहेरील चोऱ्या असे प्रकार घडलेत आणि राहुरी पोलिसांनी त्या चोऱ्या व दरोड्यांचा तपास देखील लावलेत। त्यात वांबोर येथील दरोडा असेल, राहुरीमधील स्टेट बँकेतील डिक्कीतून पैसे चोरलेली चोरी असेल, अशा अनेक प्रकारच्या चोऱ्या आणि दरोड्यांचा तपास लावून आरोपींना जेरबंद केलाय। मागील चोरांचा तपास लागतो तोच काल दिनांक 4 जुलै रोजी राहुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शुक्लेश्वर चौक येथे दिलीप दरक यांचे सिमेंट व लोखंडी गंज आणि बांधकाम उपयोगी वस्तूंचं मोठं दुकान आहे। ते दुकान रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान दिलीप दरक यांचा मुलगा अनुप दरक हे दुकान बंद करत असताना दुकानाच्या एका बाजूचं कुलूप लावून झाल्यावर सेंटर लॉक आणि दुसऱ्या बाजूने कुलूप लावण्यासाठी थोडे बाजूला गेले असता त्यांनी ठेवलेल्या दिवसभराचा गल्ला असलेली पैशांची बॅग कोणत्या तरी अज्ञात भामट्यांनी चोरून नेली। विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून चोरी झाली आहे त्या परिसरात आजूबाजूला कोठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, त्यामुळे चोरांना शोधायचं कसं हा प्रश्न राहुरी पोलिसांसमोर पडला। ही घटना घडताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, प्रवीण अहिरे, जयदेव बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा आढावा घेतला। जसा मागील चोरीतील आरोपींचा शोध लागला तसेच या चोरीचा तपास राहुरी पोलीस लवकरच लावतील व याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।